आणि गिरीश बापट यांनी नेमकं काय म्हटलेलं, काय प्रतिक्रिया दिली या सभात्यागानंतर आपण पाहूया। मंत्री महोदयांना आणि सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना बोलूच द्यायचं नाही असा एक लोकशाही विरोधी पवित्रा विधान परिषदेमध्ये घेतलाय। आम्ही हात वर करतो। खरं तर संसदीय मंत्र्यांना बोलू द्यायला पाहिजे, सेनेचे गटनेते परब आहेत त्यांना बोलू दिलं पाहिजे, आणि सभागृहाचे नेते दादा आहेत, मेटे आहेत, ह्यांना जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाही। सभापती आणि उपसभापतींनी पण ह्याचा विचार करावा अशी ही वेळ आहे, म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं। आणि अशा प्रकारची दादागिरी, पाशवी बहुमताच्या जोरावर बोलू न देण्याचा प्रयत्न केला तो आम्ही कधीही सहन करणार नाही। आणि म्हणून आम्ही आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसच्या ह्या एकतर्फी वागण्यामुळे, आणि आम्हाला न्याय मिळत नाही, आमची बाजूच मीडिया पुढे येऊ देत नाहीत, सभागृहात रेकॉर्डवर येऊ देत नाहीत, आणि म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची विधान परिषदेतली दादागिरी संपुष्टात आली पाहिजे। त्यामुळे कदाचित इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल की बोलू देत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केलेला आहे। कोणत्याच मुद्द्यावरती बोलून दिलं जात नसल्याचं आत्ताच गिरीश बापट यांनी सांगितलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सभागृहामध्ये विधान परिषदेत असलेल्या बहुमताच्या जोरावरती आपला आवाज दडपून टाकतात असा आरोप आता सत्ताधाऱ्यांनीच केलेला आहे।